अयो घाबरलो की लक्का. ए राहुल्या असं का आलायस? कुपिया कुपिया. खुपिया खुपिया म्हणजे? अरे म्हणजे आपण इथं भेटतोय ते कुणाला कळलं नाही पाहिजे. खोपला कायच करे तू ह्याच्या मागा लपत्या तू? आपली ओळख काय असं दाखवू नको. अशी दिल नाही का उलटी आताची सगळं खुपिया बाहेर पडेल. टाकते आधी. राजा आपण भेटलो हे जर कळलं ना शीतल ओळखल. तू माझा प्रपोज घेऊन आलायस ती. आपण काय पहिल्यांदा भेटतोय व्हय? तिला माहिती का आपण भेटतोय ते? होय की लक्का. म्हणजे आपल्याला काय भेटायला टेन्शनच नाही आता. चल. ए चल नाही जा तू एकटा जा. आणि तू काय करणार आहे? मी इथं थांबून बघणार आहे. काय? मला आत्ताच खबर मिळाल्या शीतलिकेच्या घरी आहे म्हणून. मग तू आता जायचंस आणि आपल्या मिशनला सुरुवात करायचीस. हे कुठलं मिशन? आपल्या आयुष्यात एकच मिशन आहे की मिशन शीतल. तू जाऊन आत्ताच्या आत्ता आपल्या मिशनला सुरुवात करायची आणि शीतलला बोलून टाकायचं. हा पण आता नाही, आज मी नंतर बोलतो. अय नंतर बिंतर काय नाही. आत्ता म्हणजे आत्ताच जायचं. हे तुझं काम झाल्याशी मतलब. मग आज मी कसं करायचं ते करतो काय? तुझं तूच करायचं आहेस पण आत्ता. आता नको रे. आत्ताच चल लवकर. माझा सगळा प्लॅन रेडी आहे. काय प्लॅन आहे? मुस्काडीत दिन बघ आणि मला ऐकू तरी येऊ दे की. शीतल विक्याच्या घरी गेले. ती बाहेर आली की तू तिच्या संग बोलायचं. आणि हाय का आता योच की प्लॅन. आता ह्यात काय प्लॅन आहे? अरे आधीच ठरले की आपलं. मग चल आता. ऐक जरा, आता नको. अरे आता नको नंतर नको काय. चल चल आता. अरे नको राहुल्या तर. चल आता चल. कशाला आता? चल आता चल. हाय का? आपण लपलो होतो का नाही? मग असं बाहेर याचं असतंय वय. थांबून थांबून कटा आला मला. कंटाळा आला म्हणजे असलं मिशन लय अवघड असत्यात. लय वाट बघायला लागती. आणि तू बॉर्डर वर गेल्यावर मग काय करशील? ए ही काळजी तू करू नको. तू तुझ्या कामाचं बघ. मी माझ्या कामाचं बघतोय पण तू ये इकडं लपित. अरे किती वेळ थांबायचं अजून इथं? अजून थोडाच वेळ. मिशन इक्याच्या घराकडनं इकडंच येईल. ते बघ मिशन इकडंच येतंय. जा आणि मिशन फत्ते करून ये. आजा थांब. घाबरू नको. मी घाबरतोय व्हय? नाही घाबरत तू. पण जर का भ्या वाटलं तर माझं नाव घे. जा. जाऊ. शीतले थांब की. काय राजा? अगं एक काम आहे तुझ्याकडे. बोल की. तुला आपली गावातली पोरं कशी वाटतात ग?
चांगली आहेत की. का? असं विचारलं. हे काम होतं व्हय तुझं? नाही नाही, दुसरं काम आहे महत्वाचं आहे. हा मग बोल की. अगं, गावातल्या एकाला तू आवडतेस. तू ते हर्षवर्धनचं काम सोडलं नाही ना अजून? अख्खावा सोडलं. मग तरी पोस्टमन सारखं हर्षवर्धनचा प्रपोज घेऊन माझ्याकडे का आलाय? हे अगं, त्यो नाही काय, यो दुसरा आहे. दुसरा हा कोण? अगं, हा एक जण एकदम शांत स्वभावाचा आहे आणि तुझ्यासाठी तर एकदम परफेक्ट आहे. म्हणजे कुणाला काही बोलत नाही, काय नाही, एकदम शांत आणि सगळ्यांच्या मदतीला जाऊन जातो. एकदम स्मार्ट आहे. आपल्या गावात स्मार्ट पोरगा कोण आहे? हा एक. अरे कोण आहे सांग की. जाऊ दे, नंतर सांगतो मी तुला. नाही नाही, नंतर बिंतर काय नाही, आत्ताच सांग. आता नंतर सांगतो म्हणलं ना. नंतर सांगायचं होतं तर सगळं नंतरच सांगायचं ना. आता जरा नंतर जरा हे काय? असंच. आईला आज्या तर एक नंबरच माणूस आहे की. कसली भारी सुरुवात केली. वा वा. आजी सांग की कोण आहे ते? उद्या सांगतो. आपल्या गावात असं कोण पोरग आहे जे माझ्यासाठी परफेक्ट आहे? आपल्या गावात स्मार्ट पोरग कोण आहे? भाऊजी, हो तुम्ही दरवर्षी न चुकता सगळी तयारी करता काय हो? अरे तसं नाही, सगळेच करतात. हा आता मी पुढे पुढे असते एवढंच. कसं आहे, देशभक्ती प्रत्येकात सारखीच असते. नसल तर ती सारखी असली पाहिजे. खरंय. मला एक नेहमी प्रश्न पडतो भाऊजी, देश सेवा काय फक्त बॉर्डर जाऊनच करता येते व्हय? एक सामान्य नागरिक म्हणून करू शकत नाही व्हय? करू शकतो की. पण आपल्याला कधी लक्षातच येत नाही. आपण रस्त्यावर थुंकतो, कचरा टाकतो, छोट्या मोठ्या गोष्टीसाठी भ्रष्टाचार करतो आणि आपला देश महान करण्याऐवजी लहान करून टाकतो. कसं आहे, आपला देश महान होण्यासाठी आपल्याला महान कार्य करायला लागतं. आजा, देश आपल्यासाठी काय करतोय यापेक्षा आपण देशासाठी काय करतोय ना, याच्यावर देशाचं महान पण ठरतं. आता देशाचं भविष्य तुमच्यासारख्या पोरांच्या खांद्यावर आहे. आता तुम्ही जसा देश घडवाल तसा देश घडेल. भाऊजी, जवळ जीवात जीव आहे ना, तवर आपल्या भारताची शान अशीच वाढवत राहील.